हरिओम. धनत्रयोदशी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, कारण या दिवशी भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी, भगवान यमराजचे पूजन करण्याचा विधी आहे. या दिवशी अकाल मृत्यूपासून वाचण्यासाठी यमदीपदानाचे सुद्धा महत्त्व आहे. जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा धनत्रयोदशी दिवशी भगवान विष्णू स्वतः हातामध्ये अमृताचा घडा घेऊन धन्वंतरीच्या रूपाने प्रगट झाले. त्या अमृताच्या घड्याकडे आनंदाने बघता बघता त्यांचा एक अश्रू त्या घड्यामध्ये पडला आणि त्यातूनच तुळशी माता प्रकट झाली. त्यामुळेच या दिवशी माता लक्ष्मीबरोबर तुळशी मातेची सुद्धा पूजा केली जाते. त्यामुळे फक्त धनप्राप्तीच न होता आपल्याला आरोग्य, सुख, समृद्धीही मिळते. या दिवशी यमदीपदानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी घराच्या बाहेर 4 ज्योती असलेला दिवा हातात घेऊन यमराजांच्या प्रसन्नतेसाठी खालील मंत्र म्हटला जातो. मंत्र: मृत्यूनां पाशदंडाभ्यां कालेन च मया सह त्रयोदश्यां दीपदानात सूर्यजः प्रियतामिति. ह्या मंत्राच्या उच्चारणाने आणि दीपदान केल्यामुळे आपण स्वतःला आणि कुटुंबांना अकाल मृत्यूपासून वाचवू शकतो. हरिओम.